मे साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु। योग वसिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरणामध्ये 77व्या सर्गामध्ये वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात। त्यामध्ये राणी चुडाला आणि राजा शिखीध्वज यांची कथा सांगतात। तिने चुडालेसी पूर्ण ज्ञान झाले, भेदा खंडियले निसंशय, दृढ अपरोक्ष पावली प्रतीती, जे का सहज स्थिती पूर्ण रामा, जैसी तैसी सर्व सृष्टी हे असता, परीनसे वार्ता नामरूपा, ती अवस्थेसी सुख समाधीचे, उत्थानची कैसे असे तेथे, प्रवृत्ती निवृत्ती समानची सरी, सविकल्प माझारी निर्विकल्प, कैचे सविकल्प कैचे निर्विकल्प, त्रिपुटीचा अल्प भेद नाही, ऐसी स्थिती रामा चुडाला पावली, पाहता आनंदली गुरुमूर्ती, परे शिखीध्वजा नाही समाधान, जयासी मनन शक्ती थोडी। चुडालेला पूर्ण ज्ञान झाले, भेदाचे खंडन झाले, ती निसंशय झाली। तिन्ही अवस्थेत समाधी सुख प्राप्त झाले, मग उत्थान कसे असेल तिथे? तिन्ही अवस्थेत जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, आणि तो पांडुरंग परमात्मा माझ्याहून वेगळा नाही असं आत्मत्वानं चुडालेला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे। प्रवृत्ती आणि निवृत्ती सारखी ठरली, विकल्प असून निर्विचार स्थिती, कसले विचार कसला निर्विचार, द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी रूपी भेद उरला नाही। राघवा अशी स्थिती चुडालेला प्राप्त झाली, हे पाहून गुरुदेवाला आनंद झाला। पण शिखीध्वज राजाला मनन शक्ती थोडी असल्यामुळे समाधान झाले नाही, कारण श्रवण केल्यानंतर मनन करणं आवश्यक आहे, ऐकल्यानंतर त्याचं रवंथ करणं आवश्यक आहे। जसं गाय दिवसभर चरते आणि रात्री एके ठिकाणी बसून त्या खाल्लेल्याचं रवंथ करते, मनना वाचून श्रवण व्यर्थ आहे। वर्मतेक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागून दी तो ठाव, मनोनी संगटाकी सेवी अद्वैत भाव, तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव, सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे, त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते। काय सांगतात? वर्म एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागवन लागो नेदी तो ठाव, मनोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव। संग टाकावा लागतो, या शरीर श्वास इंद्रिय अंतकरण रूपी प्रकृतीचा संग टाकून अद्वैत परमात्मा मी आहे असं सेवन करावं लागतं, दृढ भाव ठेवावा लागतो। ऋषीश्वरांनी आत्मज्ञानाचा बोध केल्यावर ते पृथ्वीवर भ्रमणासाठी निघून गेले।
गुरुदेव आता पुढच्या भ्रमंतीसाठी निघून गेले. चुडाला राणी आत्मसुखाने तृप्त झाली. नेहमी लोकात ती अशी राहू लागली की तिला द्वैत अद्वैताचे भान राहिले नाही. आता द्वैत काय आहे आणि अद्वैत काय आहे, अंतर बाहेर सगळीकडे काय आहे, हरीच आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घर कोंडिले. कल्पना मुळापासून उठत नाही, पण राजाच्या अंतःकरणामध्ये खंत होती की तो पूर्णपणे निर्विकार स्वरूपावर जागा झाला नाही. राजाला खंत होती, तो पूर्णपणे आपल्या आत्मस्वरूपावर जागा झालेला नव्हता. त्या अंगाने पाहिले तर अज्ञान नाही असे जाणून रानात जावे वाटत होते. कुठंतरी अरण्यात जावं एकांतामध्ये आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. ती दृष्टी असल्यावर हे अज्ञान राहणार नाही, कारण ती दृष्टी असल्यानंतर हे अज्ञान राहणार नाही. चुडालेला पूर्ण समाधान झाल्यामुळे तिचे चिन्ह पालटले. कसे? हंसराज स्वामी सांगतात, द्वैताद्वैत भान किमपि असेना, समूळ कल्पनानुद्भवेची परी खंती वाटे रायेच्या अंतरी, पूर्ण निर्विकारी जागा नोहे. तीची अंगे असता कैसे हे अज्ञान, जाणून या राण सेवितसे. असो चुडालीशी पूर्ण समाधान, झाले तेने चिन्ह पालटले. मुखी नाही ग्लानी तेजपुंज देह, सर्व अवयव टवटवीत. अंग कांतीमुळे अलंकाराऊप, शोभे जैसा उडूप नक्षत्रेशी. एकदा तो राजा रात्रीचे माझारी, चुडालेशी करी धरून बोले. म्हणे तुम्ही आम्हा वयाने समान, पूर्व वय जाण गेले आपले. उत्तरावस्था पातली आपणा, काही तरुणपणा उरला नाही. ऐसे असताही तुझी देहकांती, पालटली चित्ती माझे वाटे. पूर्व वया माझी न देखो जे कांती, आता दिसे दीप्ती वृद्धपणी. चंद्र सूर्यासम नखी प्रभा पडे, सौदामिनी दडे दंत तेजे. मुखचंद्र कैसा नेनो टवटविला, त्या तेजे रत्नाला शोभा नाही. कैसे तुझे वृद्धपण पालटले, नेनो कैसे आले तारुण्य हे. मेनिका की रंभा अप्सरा उर्वशी, वाटता ती दासी तुझ्या पुढे. काही तुझा चित्ती नसे चिंता आधी, शरीराशी व्याधी नाढळती. कोणत्या सुखाने अससी तू सुखी, सांगे सत्यमुखी मज लागी. चेहऱ्यावर थकवा नसून देहाचे तेज वाढले, सर्व अवयव टवटवीत झाले. शरीराच्या तेजाने अलंकाराला शोभा आली, जणू नक्षत्रामध्ये चंद्र शोभून दिसत आहे. एकदा राजा रात्रीला चुडालेचा हात धरून बोलू लागला, तुम्ही आम्ही वयाने सारखेच आहेत. पूर्वीचे वय निघून गेले आणि आपल्याला उत्तरावस्था म्हणजे वृद्धावस्था आली. तारुण्य उरले नाही. आयुष्य कमी, त्यात तारुण्य कमी. म्हणजे कसं? एक तो कम जवानी जिंदगानी है, उसमें भी कमी है जवानी है. मुझे होश में आने न दो. म्हणजे प्रेम घ्या आणि प्रेम द्या, एवढंच जीवनात करा असं सांगितलेलं आहे. तर असे असून तुझ्या शरीराचे तेज पालटले असे माझ्या चित्तात वाटत आहे. पूर्वी तारुण्यात जे तेज नव्हते ते आता वार्धक्यात चमकत असलेले दिसायला लागले. चंद्र सूर्यासारखे नखातून प्रकाश पडायला लागला. वीज चमकल्यासारखे दात चमकायला लागले. मुख चंद्रावर अशी टवटवी आली, त्या तेजापुढे रत्नाला शोभा वाटेना. तुझे म्हातारपण कसे पालटले आणि तुला तारुण्य कसे आले हे की मेनका रंभा उर्वशी या तुझ्या अप्सरा तुझ्या सौंदर्यापुढे दासी वाटत आहे.
तुझ्या चित्तात कुठे कसली चिंता दिसत नाही का? शरीरात कुठे रोगही दिसत नाही? कोणत्या सुखाने तू इतकी सुखी झाली ते खरं खरं मला सांग. आता राजानं चुडालाला सांगितलं की असं काय घडलेलं आहे, तू असं कोण्या सुखामध्ये सुखी आहेस ते मला खरं खरं सांग. मागे इतक्या दिवसापासून तुला विषयाचा वीट येत होता. मी तुला रात्री गुलाबजामुन आणून द्यायचो, पण मला मधातच काम आलं म्हणून तुझ्या भावानं पाठवलेले मुगाचे उडदाचे वडे ते दुसऱ्या दिवशी आल्यामुळं शिळे दिले, तर तू आवडीनं खाल्ले. मी आणलेला गुलाबजामुन खाल्ला नाही. म्हणजे तुला विषयापासून वीट येत होता. ते विषय भोगत असताना तू उदास असायची. त्या विरक्तीला शून्यत्व पडलेले दिसते. ती विरक्ती संपून आता तुला विषयात कशी आवड निर्माण झाली? आता तुला विषय कसे गोड वाटायला लागले? मला मनात वाटते की राज्य संपत्तीच्या विषय सुखाने तुझ्या मनात आनंद होत असेल. हे एवढं मोठं वैभव, राजवैभव पाहून, हे विषय पाहून तुझ्या मनात आनंद होत असेल असं मला वाटतं. असे राजाचे टोचून बोलणे ऐकून चुडाला हसत हसत म्हणाली. काय म्हणाली? कोणत्या सुखाने अससी तू सुखी, सांगे सत्यमुखी मज लागी. कोणता विषय तुझ प्राप्त झाला, अप्राप्य लाधला नूतनाजी. मागी तुकी दिनी विषया विटसी, भोगिता उदासी होती तुझ. तया विरक्तीशी शून्य पडिले दिसी, रुचती विषय कैसी आता तुझ. मज वाटे मनी राज्यादी संपदा, विषय सुखी चित्ता हर्ष वाटे. ऐसे राजियाचे खोचून बोलणे, चुडाला ते म्हणे हसोनिया. असं राजाचं टोचलेलं बोलणं ऐकून राणी हसत हसत म्हणाली. काय म्हणाली? आगा महाराजा शरीर संपत्ती, ओका परी चित्ती माझी असे. विषयासी कैचे रूप सत्यविन, अस्ति भातीविन भिन्न असती. नामरूप तरी मुळी नाही झाले, भिन्नपण आले विषया कैसे. रज्जूची ठाई सर्पची असावा, तरीच दवडावा किंवा वधू. नाही तया राया निवारावे कैसे, घेताही येतसे हाता किवी. शिंपीचे रजत टाकिताची नाही, किंवा घेता होय दरिद्र हरण. तैसे सर्व विषय त्यागावे ते कैसे, सेविता होतसे तृप्ती किवी. पुरीच्या खेळात जैसी एकादशी, सुटेल द्वादशी तैस्या राया. मार्गी श्रमता भेटे गंधर्व नगरी, तेथे कोणे परी विश्रामेल. उडंबरी लेणे बहु आतुडता, लाभ हा किवता असे राया. तया अलंकारा तस्करे लुटिले, तेथे काय गेले हानी नसे. तेवी विषय भोग प्राप्त जरी होता, मज लाभ वार्ता नसे बुद्धी. चुडाला सांगते, अहो महाराज पतिदेव, शरीराची संपत्ती ही काळाने ओकलेली आहे. शरीर म्हणजे काय आहे? काळाचा ओक आहे. हे काळानं ओकलेलं आहे असे माझ्या चित्तात वाटते. विषयाचे रूप सत्याशिवाय नाही. हे संपूर्ण जे विषय आहेत ना, हे सत्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे. रोहिणी म्हणजे मृगजळासारखे हे विषय आहेत. म्हणून विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल लया. ज्ञानोबराय सांगतात, ये साती आली या ओळगा सारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल लया. या नरदेहाच्या साथीला आपण आलेलो आहोत, तर तो सारंग धरू परमात्मा आपलासा करून घ्या. नसता हा संसार तर जाणारच आहे. अस्ति भाती वाचून भिन्न आहेत. नाम रूप हे मुळात वेगळे झालेले नाहीत. मग विषयाला वेगळे पण कुठून आले? नाम आणि रूप हे मायेचं आहे.
आणि आस्ती भाती प्रियत्व हे आपलं आहे म्हणून, आणि नामरूप खोटा आहे म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय रूपी मंदिरामध्ये त्याचं स्मरण करा. मग राम शब्दाचा अर्थ आपणच आहोत असं आत्माराम प्रगट होत असतो. बरवा संत समागमो प्रगटला आत्मारामो, हरी पाहिला रे हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे. आज सोन्याचा दिवस उगवलेला आहे कारण तो हरी आत्मरूपानं ओळखून घेतलेला आहे. म्हणून या संत समागमाची थोरवी काय सांगावं की आत्माराम प्रगट होत असतो. हृदयामधला आत्माराम मी आहे असं प्रगट होत असतो. दुरीच्या ठिकाणी सर्प असावा, मग हाकलून द्यावा किंवा त्याला मारून टाकावं. शिंपल्यावरची चांदी सोडता येत नाही किंवा घेऊन दारिद्र्य दूर करता येत नाही. तसे सगळे विषय कसे टाकावे किंवा ते भोगून तृप्ती कशी होईल. पुरीच्या खेळात जशी एकादशी धरतात तशीच द्वादशी सोडतात राजे. पतिदेव आता मुली खेळायला लागल्यात एकादशी, चला सगळ्यांनी उपवास धरा, चला आता द्वादश सोडायची, सगळेजण उठा, हा हे घ्या साबुदाणा, ही घ्या भगर, ही घ्या आमटी. नुसतं बोलायचं, घ्यायचं नाही काय, द्यायचं बी नाही काय. धरली कशी अशीच धरली, मग सोडायची कशी तशीच सोडायची. म्हणून तसे सगळे विषय कसे टाकावे किंवा ते भोगून तृप्ती कशी होईल. रस्त्याने जाताना थकल्यावर ढगांच्या नगराच्या सावलीत कोण विश्रांती घेईल. ते ढगाच्या सावलीमध्ये विश्रांती कशी घेता येईल व शांत होईल. इंद्रजालाचे अलंकार पाहून कोणाला फायदा होईल पतिदेवा. हे बेंटेक्सचे अलंकार ते तरी निदान घालता येतात, पण इंद्रजालाचे मायावी अलंकार ते कसे घालावेत, त्यानं शोभा तरी येईल का आणि ते सत्य तरी आहेत का. त्याप्रमाणे विषयाचे भोग जरी मिळाले तरी मला त्यात फायद्याची गोष्ट आहे अशी बुद्धी होत नाही. हे विषय जरी मिळाले तरी त्याच्यात काही फायदा आहे असं काही मला वाटत नाही. माझी बुद्धी ते ग्रहण करत नाही. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी केली. आता तिथं जाळ लागलेला आहे, त्याच्यामध्ये जर रॉकेल टाकू लागलो तर ते अधिक भडका होईल का आग विझन, अधिकच भडका होईल. तसं विषयाची मागणी होत आहे आणि इकडून पुरवठा होत आहे, तर ते मन कधी तृप्त होईल, कधीच तृप्त होणार नाही. विषयाची ओढ काय होत असते, वाढत असते. म्हणून चुडाला सांगते पतिदेवा, अथवा सर्वही एकदा नासती तरी हानी चित्ती मज नाही. लाभची न दिसे तेव्हा हर्ष कैचा, हानी नव्हे साचा खेद नाही. हर्ष शोकावीन जे जे प्राप्त भोग, भोगिता असंग वेगळी मी. तुवा पुसिले विषय सुख तुझ, परिराया समज वचन माझे. विषयांचे सुख मज नाही स्पर्शले, तेने सुखी झाले कैसी राया. सद्गुरु रायाने कृपा मज केली, केवळ सुखी झाली तृप्ती मज. अमृताची तृप्ती बाणली जयाशी, तो कदा कांजीसी अपेक्षिना. तैसी राया खरी मज तृप्ती झाली, वार्ता ही बुडाली विषयांची. सर्व विषय एकदा नष्ट झाले तरी माझ्या चित्तात काही नुकसान नाही. आता हे सगळे विषय नष्ट झाले तरी आपल्या चित्तात काय नुकसान आहे बरं. आता स्वप्नातलं घर मोडलं तर आपण दुःखी होईल का. स्वप्नातली बायको मेल्यावर सकाळी उठून फडकं बांधायचं का मडकं धरायचं हातात. हे स्वप्नातलं येते आणि स्वप्न कसं आहे, खोटं आहे.
म्हणून आणि स्वप्न पाहणारे आपण एकमात्र खरे आहोत. तसं ही संपूर्ण जागृती, हे संपूर्ण विश्व खोटं आहे आणि याला पाहणारे आपण खरे आहोत. आणि हे या विश्वाला सोडून आपण स्वप्नाचा अनुभव घेतो. म्हणजे भौतिक प्रपंचाला सोडून आपण स्वप्नात असतो आणि वासनात्मक आणि भौतिक प्रपंचाला सोडून आपण झोपेत असतो. म्हणजे निष्प्रपंचत्वाचा आपल्याला अनुभव आहे आणि जे निष्प्रपंच असतं त्याला ब्रह्म म्हणत असते. ते ब्रह्म तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. जीवो ब्रह्मैव नापरः, हा वेदांत शास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः. म्हणून पतिदेव, सर्व विषय एकदा नष्ट झाले तरी माझ्या चित्तात काही नुकसान नाही, फायदाच नाही, दिसत नाही. म्हणून आनंद कशाचा? नुकसान नसल्यामुळे त्याचे सुद्धा दुःख नाही. कारण सुखदुःखा वाचून जे जे भोग मिळतात ते भोगत असताना मी असंग आहे. काय भूमिका आहे चुडालाची. न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. या नाव खरे अद्वैत ब्रह्मज्ञान. याचं नाव खरं अद्वैत ब्रह्मज्ञान आहे की सर्व अनात्म पदार्थामध्ये राहून सुद्धा त्यांच्या मृत्यूचा स्पर्श आपल्याला लागू देऊ नये. न करी रे संग, राहे रे निश्चळ. आपल्या घराच्या भोवती अवतीभोवती किती प्राणी राहतात, मग त्या प्राण्यासोबत आपण राहतो पण त्यांच्या सवयी आपण घेतो का? नाही घेत. तसं या अनात्म संघामध्ये आपल्याला राहायचे, कारण प्रगटता याच्यात आहे. मग याचे धर्म आपण आपल्यावर लादून का घ्यावे बरं? म्हणून शरीर, जन्म आणि मृत्यू हा शरीराचा धर्म आहे. म्हणून श्रीराम गुरु पंचीकरणामध्ये सांगतात, जन्म मरण देहने कहे. जन्म आणि मृत्यू हा शरीराचा धर्म आहे. क्षुधा पिपाशा प्राण, भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे. शोक मोह मननो धर्म, सुख आणि दुःख हा मनाचा धर्म आहे. पोते ब्रह्म प्रमाण, आणि तू या सगळ्यांना जाणणारा यांचा अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्मस्वरूप आहे. ही तुझी खरी ओळख आहे आणि ही ओळख करून घेणं हेच या मनुष्य देहाचं सार्थकत्व आहे, हे लक्ष्य आहे. म्हणून हे तुमचं एम आहे. तुम्ही विषय सुखाबद्दल विचारले तर माझे वचन लक्षात घ्या पतिदेवा. विषयांच्या सुखाने मला स्पर्शही केलेला नाही, म्हणून मी सुखी कशी झाले पतिदेवा? कारण हे सुद्धा देवच आहेत ना. आता सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आणि केवळ सुखाने मी तृप्त झाले. ज्याने अमृताची तृप्ती अनुभवली तो कधी दारूची अपेक्षा करत नाही. काय उदाहरण दिलं. ज्यानं अमृत पान केलेला आहे तो दारूकडे कशाला पाहिजे? मदिरालय का मंदिरालयात येईन, तो देवालयाकडे येईल. म्हणून तशी पतिदेवा मला खऱ्या आत्मस्वरूपाची तृप्ती झाल्यामुळे विषयाची गोष्टच बुडाली. मला खऱ्या आत्मस्वरूपाची ओळख झालेली आहे, तृप्ती झालेली आहे. मी त्याच्यामध्ये तृप्त झाले, म्हणून आता मला हे विषय आवडत नाही. विटले हे मन प्रपंचापासून. आता हे मन प्रपंचापासून विटून गेलेलं आहे. त्याप्रमाणे माझी अलिप्तता ओळखा, जी पाण्यातल्या कमळपत्रात दिसते. छुडाला सांगते. काय सांगते? तस्मात ओळखी माझी अलिप्तता, जळाच्या आतवता कमळपत्र. आणि कराया तुझे मन संशयात, तारुण्य परतत मागे केळी. तरी राया मज हर्ष खेद नाही, तेने दिसे पाही शरीर शोभा. मनोव्याधी जाता अंतर सुखी झाले, बाह्य दुमदुमिले तीची तेज. प्रारब्धाच्या योगी व्याधीही नासल्या, अथवा उद्भवल्या मज काय. देह हा सुंदर अथवा ओखटा,
मज तया वाटा जाणे नाही. एवं विषय देह जे जे नामरूप, माझ्या ठाई अल्प नाही राया. इतके बोलून मौनाते धरित, रामा साव चित्त वसिष्ठ म्हणे. इथं फार छान विषय आलेला आहे. हंसराज स्वामी वर्णन करतात, त्याप्रमाणे माझी अलिप्तता ओळखा, जी पाण्यातल्या कमळपत्रात दिसते. अजून पतिदेवा, तुमच्या मनात जो संशय आहे की हे तारुण्य परत फिरून कसे आले, तुम्ही सांगितलं होतं ना. तर पतिदेवा, मला सुख दुःख नसल्यामुळे शरीरावर दिसणारी ही शोभा आहे. मला सुखही नाही आणि दुःखही नाही. सुख दुःखा वेगळा असे ठाव हा निराळा. आपलं आत्मस्वरूप कसं आहे, त्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही. भगवान गीतेत सांगतात, आगमा पायनो अनित्य स्थान स्थितिक्षस्व भारत. अर्जुना, हे सुख आणि दुःख येणारे आणि जाणारे आहेत. मग सुख नष्ट झालं तरी आपण नष्ट झालो का? नाही. दुःख जाणायला शिल्लक आहे आणि दुःख नष्ट झालं तरी आपण नष्ट झालो का? नाही. सुख जाणायला शिल्लक आहोत. म्हणजे सुख आणि दुःख येणारे आणि जाणारे आहेत, नष्ट होणारे आहेत. आणि त्या नष्ट होणाऱ्या सुखदुःखाला आपण नष्ट न होता जाणणारे अधिष्ठानरूप परमात्मा अविनाश आहोत. म्हणजे आपला नाश होत नाही. आणि ज्याचा नाश होत नाही त्याला देव म्हणतात, परमात्मा म्हणतात, ब्रह्म म्हणतात. ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. म्हणून पतिदेवा, व्याधी म्हणजे रोग गेला. व्याधी म्हणजे काय आहे? रोग. आणि तो गेला. भवरोग गेल्यामुळे अंतःकरणात जे सुख झाले तेच बाहेर प्रगट झालेले आहे. तेच म्हणून अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. महाराज, मला घरातले सदस्य कोणी प्रेम करत नाही, मला कोणी चांगलं बोलत नाही. नका का बोलणं चांगलं, नका का पाहिणं आपल्याकडं चांगलं, नका का प्रेम करू देईना. कारण त्यांच्या अंतःकरणात जो माल आहे तोच बाहेर येणार आहे. पण देवाचं आपल्यावर 100% प्रेम आहे. ही गोष्ट का विसरतो आपण? काय प्रमाण आहे, काय पुरावा आहे की देवाचं आपल्यावर प्रेम आहे? या शरीरामध्ये अखंड वाहणारा श्वासांची जी धारा आहे ती साक्ष आहे की ईश्वराचं आपल्यावर प्रेम आहे. म्हणून व्यवहारामध्ये किती जरी नुकसान झालं तर घाबरायचं काम नाही, कारण ईश्वराचं प्रेम आपल्यावर आहे. ती अखंड धारा, श्वासांची धारा. म्हणून सांसों की माला पे सिमरू मैं हरि का नाम. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले मी प्राण, बैमी विकत घेतला श्याम. आमच्या मीराबाईनं तो श्याम विकत घेतलेला आहे. कारण आता आमच्या मीराबाईचा हक्क आहे त्या देवावर. का? कारण तिनं जन्मभरीच्या श्वास प्रभूच्या चरणी अर्पण केलेले आहे. ते विषयासाठी नाही, मौज करण्यासाठी नाही घेतले तिनं. कशासाठी वापर केला? भगवत प्राप्तीसाठी या श्वासाचा वापर केला आहे. प्रत्येक श्वासागणिक नामस्मरण केलं आहे. तसं आपल्याला प्रत्येक श्वासागणिक नामस्मरण करता येत नाही का? आपण करत नाही. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तिथं प्रत्यक्ष नारायण आणि लक्ष्मी सहित नारायण असतात. म्हणून नारायण हाताला धरला की लक्ष्मीला वेगळं प्राप्त करून घ्यायची गरज नाही. लक्ष्मी आपोआप येत असते. कारण पाय लक्ष्मीच्या हाती, तिसरी यावे का कुळती. म्हणून पतिदेवा, प्रारब्ध बलाने दुःख नष्ट झाले किंवा प्रगट झाले काय? शरीर सुंदर असो का कुरूप असो, मला त्या मार्गाने जायचंच नाही. आता हे शरीर कुरूप असो का सुंदर असो, ते मी नाही, माझं नाही, खरं नाही. मग याच्याबद्दल मी काळजी का घेऊ? काय ये देही जाणेल ठाव, ती प्रलयांबूचा उन्हाव ओघुमानी. जो आत्मस्वरूपामध्ये मग्न आहे तो या 3.5 हाताच्या देहात कसं राहील, कसा रमलतो? कारण हे मन राम रूपी रंगामध्ये रंगलं.
मन राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन राम रंगी रंगले, चरणी नेत्र गुंतले, मन राम रंगी रंगले. हे मन रामामध्ये रंगलेलं आहे. आता मी त्याच्याहून वेगळा नाही, काही केल्या वेगळा नोहे गे माय, किती ओ सिकवाल मज वेळोवेळा. अशी स्थिती झाल्यामुळं पतिदेवा सगळे विषय देह जेवढे म्हणून नामरूप ते माझ्या स्वरूपात थोडे सुद्धा नाही पतिदेवा. इतके बोलून चुडालाने मौन धरले आणि वशिष्ठ ऋषींनी प्रभू रामचंद्रांना सावध केलं. राघवा सावध व्हा. कारण चुडाला अशा स्थितीवर होती, या बोधावर जागी होती. चुडालेचे वाक्य सर्वही ऐकले, आहाच वाटले शिखी ध्वजा. या आधी सांगतात, इतुके बोलून मौनाते धरित, रामा सावचित्त वसिष्ठ म्हणे, पूर्ण स्थिती ऐसिया नाव बोलिजे, वेदराय गरजे दीर्घनादे. काय महत्वाची वर्णन करायला लागलेत वशिष्ठ ऋषी, की चुडालेचे सगळे बोलणे ऐकून शिखीध्वज राजाला ती थट्टा मस्करी विनोद वाटला. परंतु या चुडालेच्या अवस्थेला पूर्ण स्थिती म्हणतात. असे वेद मोठ्या मोठ्या आवाजात गर्जना करतात. राघवा सावध व्हा जरा. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सावध करतात. कारण आता चुडालेनं जे सांगायचं ते सांगितलं आणि तिने मौन धरलं. परंतु राजाला चुडालेचे सगळे बोलणे ऐकून शिखीध्वज राजाला ती थट्टा मस्करी विनोद वाटला. राजाला वाटलं ही विनोद करायला लागली. राजाने राणीचा अपमान करत म्हणाला, स्त्रीची जातच कपटी असते. काय म्हणले राजा? हेळसुनी राजा राणीशी बोलत म्हणे, स्त्रीची जात कपटरूपी, मना माझी एक वाणी मजी आन, करणे त्याहुनी भिन्न असे. स्त्रियेचे स्वभाव ऐसे हे असती, तरी तुझी कृती भिन्न कैची. म्हणून राजा शिखीध्वज सांगतात, मनात एक असते, बोलत एक असतात आणि करणे त्याच्याहून तिसरे वेगळेच असते. स्त्रियांचा स्वभावच असा असतो, त्याहून तुझं करणं वेगळं कसं असू शकतं. हंसराज स्वामी अशा पद्धतीनं या कथेचं वर्णन करतात. 205 क्रमांकाच्या ओळीपर्यंत चिंतन आलेलं आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.